प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी अपडेट। महाराष्ट्रात विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईचं वाटप उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तब्बल विदर्भामध्ये 489 कोटींचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा तर भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पीक विमा त्या ठिकाणी जमा झालेला आहे। 2022, 2023 आणि 2024 या तीनही वर्षाचा पीक विमा हा तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पात्र जे काय असलेले जिल्हे आहे विदर्भामध्ये आणि पात्र असलेले शेतकरी आहे यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। उद्यापासूनच पैसे वाटपाच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा वाटप होणार, नेमके कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार आणि नेमके कोणत्या बँकेत पैसे जमा होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील पीक विम्याचे वाटप त्या ठिकाणी सुरू आहे। विदर्भातील एकूण 9 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे, तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2380 कोटी रुपयांचा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, काढणी पश्चात नुकसान असेल आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई असेल, अशा विदर्भातील 9 जिल्ह्यांसाठी एकूण भरपाई 489 कोटी 61 लाख रुपये एवढी त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। तर बघा आता या विदर्भामध्ये त्या ठिकाणी चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी भरपाई ही अजूनही निश्चित झालेली नाही, निश्चित होण्याच्या मार्गावरती आहे। शेतकरी मित्रांनो, बघा यामध्ये जो काय पहिला जिल्हा येतोय तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार 144 कोटी 21 लाख, पीक कापणी प्रयोग 2 लाख अशी एकूण भरपाई 144 कोटी 23 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। यानंतरचा जिल्हा तो म्हणजे अमरावती। स्थानिक नैसर्गिक आपत्ती 50 कोटी 9 लाख रुपये, काढणी पश्चात भरपाई 10 कोटी 51 लाख आणि पीक कापणी प्रयोग 19 लाख रुपये अशी एकूण भरपाई 60 कोटी 80 लाख रुपये एवढी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। अगं शेतकरी मित्रांनो, यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा। या एका ट्रिगर अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 66 कोटी 64 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे। यानंतर चौथा जिल्हा तो म्हणजे वाशिम। वाशिम मध्ये सुद्धा एका ट्रिगर अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती 10 कोटी 74 लाख रुपये एवढा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। यानंतरचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती 6 कोटी 68 लाख, काढणी पश्चात भरपाई त्या ठिकाणी 22 कोटी 95 लाख आणि एकूण भरपाई जी काय मंजूर झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते 29 कोटी 81 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी वाटली जाणार आहे। बघा यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा। वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 2 ट्रिगर अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती 115 कोटी 18 लाख आणि काढणी पश्चात भरपाई 71 लाख अशी एकूण भरपाई 115 कोटी 90 लाख रुपये जी काय पीक विमा भरपाई आहे ती त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। यानंतरचा जिल्हा जो काय आहे तो म्हणजे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये बघा 2 ट्रिगर अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती 55 कोटी 54 लाख आणि पीक कापणी प्रयोग अंतर्गत 11 लाख रुपये अशी एकूण भरपाई 56 कोटी 5 लाख रुपये एवढा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि हे वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। यानंतर त्या ठिकाणी भंडारामध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी 4 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे। बघा शेवटचा जिल्हा तो म्हणजे गडचिरोली। आता गडचिरोलीमध्ये एकूण 2 ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 2 कोटी 98 लाख आणि काढणी पश्चात भरपाई 2 कोटी 40 लाख रुपये असा एकूण विमा त्या ठिकाणी 5 कोटी 38 लाख रुपयांचं वाटप त्या ठिकाणी सुरू झाले। यामुळे शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची कुठलीही गरज नाही। तुमच्याही जिल्ह्यात लवकरच त्या ठिकाणी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। आता झालंय असं की काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसेही वर्ग करण्यात आलेले आहेत, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याचे त्या ठिकाणी राहून गेलेले आहेत। आता लवकरच तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी हेही पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जातील डीबीटीच्या माध्यमातून। त्यामुळे वेळोवेळ तुमचं जे काय खातं आहे ते त्या ठिकाणी तपासत राहा। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की शेअर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसह एका नवीन विषयासह। तोपर्यंत